नमस्कार. मी हेमंत सुधाकर सामंत. पत्रकार संघाच्या यूट्यूब चॅनलसाठी विनायक दामोदर सावरकर व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पत्रकारिता या विषयावरती आज आपल्याला माहिती देणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचा विविध पत्रकारांच्या पत्रकारितेवरती असलेल्या त्यांच्या प्रभावाचा आपण नेहमीच विचार करत असतो आणि आज 28 मे 1883 रोजी नाशिकमध्ये भगूर या गावी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकर या प्रखर क्रांतिकारकाचे आज आपण स्मृतिदिनानिमित्ताने हा व्हिडिओ आपल्यासमोर देत आहोत. तसं पाहता आज हिंदू संस्कृतीचा गौरव या आपल्या एका नाशिक वैभवमध्ये 1900 साली लिहिलेल्या पहिल्या 2 भागातील लेखांमुळे आज या त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला 125 वर्ष होत आहेत. 1902 साली जेव्हा त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला तेव्हा तेथील आर्यन विकली या हस्तलिखित साप्ताहिकाच्या मध्ये ते देशभक्ती, साहित्य, विज्ञान आणि इतिहास या विषयावरती कायम लेख लिहित असत. त्यात त्यांनी एक आपले सांस्कृतिक सप्तपदी या लेखात त्यांनी आपले विचार मांडले होते आणि ही जी काय सप्तपदी होती ही स्थानिक वृत्तपत्रांना पण भावली आणि अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी हा लेख पुनर्मुद्रित करण्यात केला होता. वास्तविक पाहता त्या काळामधलं प्रसिद्ध असं जे वृत्तपत्र होतं, शिवरामपंत परांजपे हे चालवत होते, त्या ठिकाणी आपल्याला उपसंपादक म्हणून काम करता यावे यासाठी त्यांनी सावरकरांनी अर्ज केलेला होता. मात्र या काळामध्ये अर्ज केल्यानंतरही त्यांना काही उत्तर आले नाही. त्यानंतर त्यांनी अशी खटपट चालू केली की या वृत्तपत्रात जरी उपसंपादकाचे काम नाही मिळाले आणि एखाद्या जुळारीचे म्हणजे ज्यांना आपण कंपोजिटर त्या काळात म्हणत होतो त्याचे काम जरी मिळाले तरी ते काम आपल्याला चालेल. म्हणजे अशा स्वरूपाने त्यांनी आपले सुरुवातीची कारकीर्द ही पत्रकारितेमध्ये येण्यासाठी आपली इच्छा असलेली कारकीर्द दर्शवली. मात्र काही कारणानिमित्ताने का होईना पण मात्र त्यांना त्याचा शिवरामपंत परांजपेंकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. 1905 साली ते मुंबई विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईत आले आणि आल्यानंतर त्यांनी विहारी या साप्ताहिकामधनं लेख लिहायला सुरुवात केली. हेच विहारी नंतर अभिनव भारतचे एक मुखपत्र बनले. वास्तविक पाहता या विहारीमधले लेख जे होते ते लेख हे त्या काळातील जसं कलकत्त्यावरून युगांतर प्रसिद्ध होत होतं तशा दर्जाचे लेखन याच्यामध्ये सावरकर लिहित असल्यामुळे विहारीचा खप काही महिन्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणात वाढला. पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडमध्ये जायचे होते आणि इंग्लंडमध्ये त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आणि त्या शिफारसीमुळे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. आपण जर सावरकरांवरती आलेले चित्रपट बघितला असेल तर त्या चित्रपटाची सुरुवातच पंडित श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊसमधनं होते आणि सावरकर त्या हाऊसमध्ये प्रवेश करतायत अशी त्या चित्रपटाची सुरुवात आहे. ही एक पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि त्यांची शिष्यवृत्ती ही सावरकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारी ठरली आणि त्याच्यामुळे त्यांनी इंग्लंडमध्ये राहून आपले विचार प्रबोधन आहेत हे त्या काळामध्ये मांडायला सुरुवात केली आणि खरोखर ज्याला आपण पत्रकारितेमधलं प्रबोधन म्हणतो त्यावेळेला खरं तर वृत्तपत्र वगैरे हा असा प्रकार फारसा नव्हता. पण त्या काळामध्ये तिकडून भारतामध्ये पाठवली जाणारी पत्रकं ही फार मोठ्या प्रमाणात होती आणि त्यात सावरकरांचे विचार लोकांना वाचता येत होते.
याच कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये शिकणारे सेनापती बापट यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्यांनी होम रूल या चळवळीचा पुरस्कार केल्यामुळे त्यांना ती नाकारण्यात आली. आणि वास्तविक पाहता ही बातमी एक साधी बातमी आहे की एखादी शिष्यवृत्ती एखाद्याला मिळते नाही मिळते, पण ज्या कारणासाठी शिष्यवृत्ती नाकारली गेली त्यावेळेला जेव्हा ते सावरकरांना समजलं तेव्हा त्यांनी तिकडे पत्रक काढून त्याचा जाहीर निषेध केला. एखाद्या व्यक्तीने दिलेली शिष्यवृत्ती आहे ही त्यांनी स्वतः त्या असे कुठले कारण देऊन दिलेली आहे का की त्या विद्यार्थ्यांना शिकताना त्यांनी कुठल्या प्रकारचे लेखन करावे करू नये याच्यावरती काय ते शिष्यवृत्ती अवलंबून आहे का, अशा प्रकारचं लेखन करून त्यांनी त्यावेळेला सेनापती बापट यांच्या शिष्यवृत्ती नाकारण्यावरती आपला निषेध नोंदवला. आणि हे पत्रक संपूर्ण भारतभर ते त्या ठिकाणी पोचलं. आणि त्याच्यातूनच मग अनेक क्रांतिकारकांना लक्षात आलं की आपण जे काही विचार प्रकट करतो तर त्या प्रकट केलेल्या विचारांवरती बारीक लक्ष ठेवून आपला श्वास गुदमरेल अशा प्रकारे ब्रिटिशांचं धोरण आखलं जात आहे. त्या काळात इंग्लंडमधल्या वृत्तपत्रामधनं कुठलं लेखन जे ब्रिटिशांच्या विरोधात प्रसिद्ध होईल अशी परिस्थितीच नव्हती. याचा विचार करून गॅलिक अमेरिका या न्यूयॉर्कमधल्या वृत्तपत्रामध्ये सावरकरांनी आपले लेख पाठवायला सुरुवात केली. आणि या लेखांचा प्रभाव एवढा होता, त्या लेखांची भाषा म्हणजे खरं तर सावरकरांची इंग्रजी भाषा ही हा एक स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय असेल. आणि एवढ्या सुंदर परखड पद्धतीने ते जे भाष्य होतं ते भाष्य नंतर जर्मनी, पोर्तुगीज, रशियन, इटालियन आणि फ्रेंच अशा 5 भाषांमध्ये अनुवादित करून इतर देशांमध्ये प्रकाशित होऊ लागले. 1908 मध्ये तलवार हे साप्ताहिक अभिनव भारत संघटनेचे मुखपत्र म्हणून चालू झाले. आणि याच्या पहिल्याच अंकामध्ये युरोपमध्ये होणाऱ्या संभाव्य युद्धाची सुतोवाच सावरकरांनी केल्याचे आपल्याला दिसून येईल. यावेळेला त्यांनी आपले जे विचार मांडले त्या संदर्भातील आपले जे विचार मांडले ते मी आपल्याला जरा वाचून दाखवतो. गुप्त संघटना उभारण्याचे किंवा दबा धरून गनिमी युद्ध लढण्याचे आम्हाला काही विशेष मोठे प्रेम आहे अशातला प्रकार नाही. परंतु जेव्हा प्रपीडक हिंसा सत्तारूढ झालेली असते आणि ती सत्याच्या प्रचाराला आणि आचाराला प्रतिबंध करते तेव्हा आणि तेव्हाच मात्र गुप्त संघटना आणि गनिमी युद्ध यांची कृती समर्थनीय ठरते. कारण या परिस्थितीत हिंसक सत्तेला उखडून टाकण्यासाठी सशस्त्र प्रतिकार हेच ते एकमेव आणि अपरिहार्य साधन उरलेले असते. वास्तविक पाहता हीच भूमिका नंतरच्या काळात ज्या वेळेला सुभाषचंद्र बोस यांनी घेतली तेव्हा त्यांनी मुक्तकंठाने त्यांचे कौतुक केलेले दिसून येईल. ते आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणतात, ते आपल्या लेखामध्ये पुढे म्हणतात, अन्यायी शक्तीकडून राष्ट्रीय आणि राजकीय उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा बळाने दडपून टाकली जाते तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते. म्हणूनच सत्य आणि न्याय यांना सिंहासनारूढ करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या क्रांतीचे सहर्ष स्वागत केले पाहिजे. तुम्ही संगिनीच्या जोरावर राज्य चालवता आणि आम्हाला घटनात्मक आंदोलनाचा उपदेश ऐकवता. तेथे कसलीच घटना मुळात अस्तित्वात नाही. तेथे घटनात्मक आंदोलनाची भाषा ही शुद्ध कुचेष्टाच ठरते. वास्तविक पाहता याच काळामध्ये जोसेफ मॅझिनी यांच्या कार्याकडे आकृष्ट झालेले आपल्याला सावरकर दिसून येतात. आणि जोसेफ मॅझिनींची आत्मकथा आहे ती त्यांनी त्याचं भाषांतर केल्यानंतर ती आपल्या भारतीय लोकांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा देऊन गेलेली दिसून येईल. लाल धिंगराने जेव्हा कर्झन वायली सारखा अत्याचारी संपवला तर त्यानंतर जी काय प्रतिक्रिया झाली त्यामध्ये ब्रिटन खरोखरच हादरून गेलेले होते. आणि तिकडच्या राज्यकर्त्यांनी असे दडपशाहीचे फार मोठ्या प्रकारचं धोरण अवलंबायला सुरुवात केली. या संदर्भातील एका पत्रकात सावरकरांनी जेव्हा म्हटलं की धिंगराचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना आधीच दोषी ठरवण्याचा आणि न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा कोणताही अधिकार नाही.
सत्र न्यायालयात वाचवायचे धिंगराचे निवेदन पोलिसांनी काढून घेतले होते, पण ढिंगरांनी फाशी जाण्यापूर्वी पोलिसांनी दाबून टाकलेले ते निवेदन सावरकरांना प्रसिद्ध करायचेच होते. त्याप्रमाणे त्यांनी ढिंगराच्या निवेदनाच्या प्रती छापून घेतल्या. श्यामजी कृष्ण वर्मांनी पॅरिसला जाऊन तेथून त्या निरनिराळ्या अमेरिकन व आयरिश वृत्तपत्रांकडे पाठवून दिल्या. इंग्लंडमधील वृत्तपत्रात हे निवेदन प्रसिद्ध होणे फार कठीण होते, पण ते तेवढेच आवश्यक होते. आणि म्हणून सावरकरांनी आपला स्नेही डेव्हिड गार्नेट यांच्याकडे ती निवेदनाची प्रत दिली. गार्नेटने ते निवेदन डेली न्यूज या वृत्तपत्रातील रॉबर्ट लीड यांच्याकडे दिले व लीडने ते निवेदन 16 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले आणि सारे इंग्लंड हादरून गेले. वास्तविक पाहता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले निवेदन हे सावरकरांच्या हाती कसे लागले हा एक मोठा संशोधनाचाच विषय होईल. तसे पाहता ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी आपापली वृत्तपत्र सुरू करून आपले विचार मुक्तपणे मांडायला सुरुवात केली, तसा काही प्रकार सावरकरांच्या बाबतीत होऊ शकला नाही. त्यांनी चळवळ उभारली, पण चळवळीला अनुषंगिक अनेक वृत्तपत्रांनी त्यांना सहाय्य दिलं. त्यांनी आपले परखड लेखन केले. पुस्तक 1857चा उठाव आहे, त्याला पहिल्यांदा शब्दबद्ध केलं आणि त्यांच्या अनेक पुस्तकांवरती बंदी आली असताना सुद्धा ही पुस्तकं सर्वाधिक प्रकारे वाचली गेली. आणि त्याच्यानंतर त्यांचं विचार किती परखड होते बघा. तुम्ही आमच्या तोफा हिसकावून घेतल्या आहेत म्हणून आम्ही पिस्तुले उचलली आहेत. तुम्ही आम्हाला प्रकाश नाकारलाय म्हणून आम्ही अंधाराचा आधार घेतलाय आणि या अंधारात एकत्र जमून आमच्या मातृभूमीला जखडून टाकणाऱ्या बेडा तोडून टाकणारे घणाघात कसे घालावेत याचा आम्ही विचार चालवला आहे. या व्यक्तीने साहित्य लिहिणे, साहित्य छापणे, त्याचा प्रसार करणे याच्यात आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आणि त्या काळामध्ये जी पत्रकं ज्या काळात निघत होती ती पत्रकं म्हणजे खरं तर ती वृत्तपत्र नव्हेत, पण ती पत्रकं आहेत ही एकेका व्यक्तीच्या स्मरणामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोकांचे पत्ते असायचे आणि त्या पत्त्यावरती ते गुप्तपणे त्या आठवड्यामध्ये ते पत्रक नेऊन पोचवलं जायचं आणि अशी हजारो लोक भारतामध्ये होती. म्हणजे तुम्ही विचार कराल की ते एखादं पत्रक सावरकरांनी काढलं तर ते साधारण पुढच्या आठवड्याभरामध्ये भारतामध्ये विविध भाषांमध्ये 4 ते 5 लाख लोकांपर्यंत उपलब्ध व्हायचं. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार आणि प्रसार होता. आजच्या काळामध्ये हे अचंबित करणारी गोष्ट जरी असली तरी त्या काळामधली ही जी काही पत्रकं आणि पत्रकं वितरित करणाऱ्यांची सांघिक कृती जी होती, या कृतीतूनच आपण सशस्त्र क्रांतीकडे वाटचाल करत होतो असं दिसून येईल. आणि त्यांनी त्यांच्या पत्रकारितेबरोबरच त्यांनी भाषेवरती खूप मोठ्या प्रकारचं अध्ययन केलेलं आहे. उच्चारशास्त्रावर आधारित असं नागरी टंक त्यांनी निर्माण करायचा एक प्रयत्न केला आणि नागरी टंक करताना जे 250 टंक वापरले जायचे त्याच्याऐवजी ती संख्या 80 वरती आणली आणि याला उच्चारशास्त्रात त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं आणि नागरी टंकावरती काम केलं. मराठी शब्दांसाठी ते फार आग्रही असायचे आणि महापौर म्हणा किंवा अर्थसंकल्प म्हणा किंवा दूरदर्शन म्हणा किंवा दूरमुद्रक म्हणा याच्यासारखे अनेक शब्द हे त्यांनी आपल्याला दिल्याचे दिसून येईल. 26 फेब्रुवारी 1966 म्हणजे खरं तर आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर अनेक वर्ष सावरकर होते आणि त्यांनी आत्मार्पण केल्याचा हा दिवस आहे. आणि असे असताना सुद्धा त्यांनी जे स्वप्न भारताचं पाहिलेलं होतं तो भारत फक्त स्वतंत्र झालेला त्यांनी बघितला. मात्र त्यांच्या डोळ्यासमोर ज्या काही विकासाच्या ज्या काही कल्पना होत्या त्या त्यांना प्रत्यक्षात साध्य करता आल्या नाहीत. त्यांच्यावरती असंख्य प्रकारची बंधनं होती आणि ह्यामुळे त्यांच्यामधल्या त्या सगळ्या उर्मी ज्या आहेत या उर्मी अतिशय आतल्या आत राहिल्या. आजचा विचार करता की आपण ज्या स्वातंत्र्याची आपण जी पाहिली त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं
स्थान काय याच्यावरती आज अनेक नेते एकमेकाशी वाद घालतात. मात्र त्यांचं स्थान भाषाशास्त्रामध्ये म्हणा किंवा साहित्यामध्ये म्हणा किंवा इतिहास लेखनामध्ये म्हणा किंवा पत्रकारितेमध्ये, ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो त्याच्यामध्ये म्हणा, हे अतिशय उच्च दर्जाचं असं स्थान आहे. आता आपल्या आपल्या दृष्टीने सावरकरांकडनं भाषेमधला परखडपणा हा आपल्याला आता पुन्हा आणावा लागेल असं मी आशा व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद.